मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान सेवेचा शुभारंभ। फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला तिकीट। गुंड निलेश घायवळ संबंधित मोक्कातील आरोपींना आता ताब्यात घेण्यास सुरुवात। आरोपी मुसा शेखला पुणे पोलिसांनी सिंहगडच्या हद्दीतून ताब्यात घेतल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री दादा भुसेंच्या नावाखाली फसवणूक, नोकरी लावण्याचं आमिष दाखवत 5 लाखांची फसवणूक केल्याची माहिती। रोहन जाधव नावाच्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल। बीड कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचं निमोशन करत बदली, तर अधीक्षक पदावरून नागपूर कारागृहामध्ये उपाधीक्षक पदी त्यांची बदली। बीड कारागृहामध्ये कैद्यांचं धर्मांतर करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप। पडळकरांचे देखील त्यांच्यावर गंभीर आरोप होते। मुंबईतील 300 कोटींचा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प रद्द, जनतेच्या पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप। दरम्यान स्थानिकांनी याला विरोध केला होता। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महिला शक्ती गाजण्याची शक्यता, तर आरक्षणाच्या अनुकूलतेमुळे महिला राजकीय रिंगणात उतरायला सज्ज। तर आता जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर राजकारणामध्ये नव्या उत्सुकतेची लाट। मुंबई महापालिकेच्या अभय योजनेला राज्य सरकारचा हिरवा कंदील। भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या 20,000 इमारतींमधील हजारो कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता। पिंपरी चिंचवड पालिकेचे माजी आयुक्त शेखर सिंग यांच्या बदलीपूर्व कामांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आरटीआय दाखल। 11 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 या दरम्यान तत्कालीन आयुक्तांनी मंजूर केलेल्या कामाच्या यादीची पाहणी। यवतमाळच्या वणीमध्ये भाजपला धक्का, विजय चोरडिया आणि कुणाल चोरडियांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। एकनाथ शिंदे, संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न।